हेल्दी तरीही टेस्टी असा हाय प्रोटीन ब्रेकफास्ट साठीचा परफेक्ट ऑप्शन मुगाचा ढोकळा। हाय, मी संपदा आसिम आणि माझ्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आता आज चवीचं खाणार पण फिट राहणार मध्ये मी घेऊन आलेले आहे खास वीकेंड स्पेशल, संडे स्पेशल असा एक हेल्दी ब्रेकफास्टचा ऑप्शन। प्रत्येक रविवारी असा एक छान निवांत चहा झाल्यानंतर ब्रेकफास्टला काय करायचं अशी एक चर्चा होते आणि संडे असल्यामुळे, सुट्टी असल्यामुळे छान चटपटीत काहीतरी खाण्याचा आपल्या सगळ्यांचा मूड असतो, राईट? पण आता आपल्याला हेल्दी खायचं असतं, बाहेरून काही ऑर्डर करायचं नसतं। अशा वेळेस हा ढोकळा इज अ परफेक्ट सोल्युशन। मला ढोकळा खूप आवडतो हा, म्हणजे तो जो विकत मिळणारा नायलॉन ढोकळा असतो ना, भरपूर तेल, तडका, साखर, मला खूप आवडतो। पण मला हे माहितीये की आपण तो नाही खायला पाहिजे, तर त्याच्यावरचा उपाय म्हणून जरा बेटर इंग्रेडियंट्स वापरून मी त्याचं हे हेल्दी व्हर्जन तयार केलेलं आहे। बघूया काय काय वापरायचंय। हा हेल्दी ढोकळा करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 वाट्या भरून भिजवलेले हिरवे मूग। हे अख्खे मूग मी काल रात्री भिजत घातले होते। आता काय आहे ना, चण्याचं पीठ हे जरी पौष्टिक असलं तरी त्याने बऱ्याच जणांना ऍसिडिटी होते। मला स्वतःला चणे फारसे चालत नाहीत, त्यामुळे मी चण्याऐवजी वापरणार आहे मूग। आणि ते सुद्धा आता डाळ किंवा पीठ वापरण्यापेक्षा अख्खे मूग वापरलेले कधीही चांगले। त्यामुळे आपण या ढोकळ्यामध्ये वापरणार आहोत हिरवे अख्खे मूग। 1 वाटी तांदळाचा रवा, आपण जो इडलीमध्ये वापरतो ना तो रवा आहे हा। 1 वाटी मी रात्री भिजत घातला होता। मी गहू खात नाही म्हणून हे अल्टरनेटिव्ह। तुम्हाला जर गहू चालत असेल तर तुम्ही आपला नेहमीचा रवा सुद्धा वापरूच शकता। 1 वाटी कोथिंबीर फायबर ऍड होण्यासाठी, थोडीशी मिरची आपल्या आवडीनुसार, आलं हे सुद्धा चवीनुसार, आणि 4 मोठे चमचे घरचं दही। सगळ्यात आधी भिजवलेले मूग, कोथिंबीर, आलं आणि मिरची याच्या सोबतच 2 चमचे दही असं सगळं घालून मी हे मिक्सरला छान वाटून घेणार आहे, बारीक वाटायचं आहे। आता हे सगळं मिश्रण मी एका मोठ्या बोलमध्ये काढून घेते आहे। मोठा बोल घेतला ना की ते सगळं फेटायला खूप सोपं जातं। आता मी याच्यामध्ये ऍड करते आहे आपण भिजवून ठेवलेला तांदळाचा रवा, आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मी सगळं दही एकत्र ऍड केलं नाही कारण कधी कधी ते एकदम पातळ होऊ शकतं। आता आधी मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे, आणि आता मला असं वाटतंय की ते राहिलेलं दही सुद्धा मावू शकतं, म्हणून आता ते फेटून मी ते सुद्धा घातलेलं आहे। आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून आपल्याला छान फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे। बाय द वे, आपण मीठ आता ऍड करायचं नाहीये हा, ते चांगलं आपण फर्मेंट होऊ दिलं की नंतर ढोकळा करण्याच्या जस्ट आधी आपण मीठ ऍड करणार आहोत। तुमच्याकडे जितका वेळ असेल तितका तुम्ही याला देऊ शकता। आज मला जराशी घाई आहे म्हणून मी फक्त अर्धाच तास ठेवू शकणार आहे, पण तुम्ही 1, 1.5 किंवा 2 तास ठेवलं ना तर ढोकळा अजून छान होऊ शकतो। तुम्ही जर रात्रभर आंबवून पारंपरिक पद्धतीने ढोकळा करू शकत असाल तर बेस्ट। फक्त तसं करताना दही नका वापरू। पाण्यामध्ये मूग वाटून घेऊन ते मुगाचं मिश्रण आणि रवा असं रात्रभर तुम्ही जर आंबवायला ठेवलं तर तुम्हाला सोडा सुद्धा वापरावा लागणार नाही। फक्त ढोकळा करण्याआधी तुम्हाला जर आंबटपणा पुरेसा वाटला नाही तर थोडासा लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता। आता जोपर्यंत ढोकळ्याचं पीठ फर्मेंट होतं ना तोपर्यंत आपण बनवणार आहोत त्याच्यासोबत खाण्यासाठीची एक चटणी किंवा डिप। ब्रेकफास्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर प्रोटीन। त्यामुळे आपल्याला हवं तितकं प्रोटीन मिळवण्यासाठी मी बनवणार आहे पनीर वापरून चटणी। चला बनवूया। आता हाय प्रोटीन चटणी बनवण्यासाठी मी मिक्सरमध्ये घालते आहे 100 ग्रॅम लो फॅट पनीर, याच्यासोबतच 2 चमचे दही आणि 4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून आणि काळी मिरी 4, चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळं छान फिरवून घ्यायचं। एकदम क्रीमी चटणी झालेली आहे। याची कन्सिस्टन्सी आता आपण ऍडजस्ट करू शकतो। मला थोडीशी पातळ करायची होती म्हणून मी 2 चमचे दही फेटून ते याच्यामध्ये ऍड केलं। तुम्हाला हवी तशी तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता। इट्स दॅट इझी आणि खूप छान लागते। आता आपण स्टीमर तयार करून घेऊया। त्यासाठी एका खोलगट भांड्यामध्ये थोडंसं पाणी आणि एक स्टँड ठेवून मी ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आणि आता आपल्या स्टीमर मधलं पाणी उकळतंय तोपर्यंत ढोकळ्यासाठीचा टिन आपण रेडी करून घेऊया। थोडंसं तेल लावून जस्ट थोडासा स्प्रे करायचा आहे, फार नाही, आणि ते तेल ब्रशनी सगळीकडे असं छान लावून घ्यायचंय। डन। अर्धा तास झालेला आहे आणि हे आहे आपलं बॅटर। आता आपण याच्यामध्ये मीठ घालू शकतो। मीठ घालून हे व्यवस्थित फेटून घ्यायचं। आपल्याला फ्रूट सॉल्ट वापरायचं आहे आणि फ्रूट सॉल्ट व्यवस्थित काम करण्यासाठी थोडंसं काहीतरी फॅट असणं गरजेचं असतं, म्हणून मी ऍड केलेलं आहे 1 चमचा साजूक तूप। आणि कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी बघत बघत मी थोडंसं पाणी घालते आहे। सहज टिन मध्ये ओतता यावं असं त्याची कन्सिस्टन्सी लागते त्या बॅटरची। फार घट्ट झालं तर ढोकळा छान फुगत नाही, आणि जर खूप पातळ झालं तरी तो खूप असा पचपचित होतो।
त्यामुळे ढोकळ्याचं पीठ फार घट्ट किंवा पातळ न करता पोरेबल कन्सिस्टन्सीचं करून घ्यायचं असतं. ते झालेलं आहे. तुमचा स्टीमर पूर्ण तयार झाला, पीठ व्यवस्थित चव घेऊन तयार असेल, गुड टू गो असेल की मग सगळ्यात शेवटी आपल्याला सोडा ॲड करायचा आहे. आणि सोडा ॲड करून ते अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेऊन 2 मिनिटांच्या आत आपला ढोकळा स्टीमरमध्ये जायला हवा. आता पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि आपलं स्टीमर एकदम तयार आहे. आता मी बॅटरमध्ये ॲड करते आहे अर्धा टीस्पून फ्रूट सॉल्ट. याच्याऐवजी बेकिंग सोडा सुद्धा तुम्ही वापरू शकता. हलक्या हाताने मिक्स करून मी लगेचच सगळं मिक्सचर टीनमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि ते स्टीमरमध्ये सुद्धा लगेचच ठेवलेलं आहे. हे सगळं एकदम झटपट करायचं. आता 20 मिनिटांमध्ये आपला ढोकळा तयार होईल. आता हळूहळू ढोकळा छान असा फुगायला लागलेला आहे. मी 20 मिनिटांनंतर एकदा चेक करून बघितलं होतं, पण मला अजून एक 5-1 मिनिट ठेवावासा वाटला ढोकळा. आणि आता 25 मिनिटांनंतर टूथपिक एकदम क्लीन आलेली आहे. ढोकळा तयार आहे. आता सगळ्यात अवघड काम आहे बरं. हा ढोकळा काढून एक 15 ते 20 मिनिट यातली सगळी वाफ जाईपर्यंत असाच ठेवायचा आहे. सुती कापडाने झाकून ठेवलेला आहे मी इथे. हा खरं म्हणजे आपण हा ढोकळा आहे तसाच खायला हवा. हा कसलीही फोडणी किंवा तडका काहीही न करता आयडियली. पण आपल्याला चवीचं पण खायचंय ना, म्हणूनच थोडीशी फोडणी चालते. पण तुम्ही स्ट्रिक्ट डाएटवर असाल, तुम्हाला तेल कमीत कमी खायचं असेल तर काही करत बसू नका. आहे असा सुद्धा ढोकळा उत्तम लागतो. ओके, मी करणार आहे. 2 चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि तीळ याची खमंग फोडणी करून घ्यायची. मी काळे तीळ वापरलेले आहेत, याच्या जागी पांढरे सुद्धा चालतातच. आणि ही फोडणी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी पाणी. पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत चवीनुसार मीठ. हे मीठ फक्त या फोडणीपुरतंच आहे. आणि साखरेऐवजी मी मॉन्क फ्रूट स्वीटनर वापरलेला आहे. तुम्हाला चालत असेल तर थोडीशी साखर सुद्धा चालेल. आणि डन. आम्हाला ना पटकन खाऊन जरा बाहेर निघायचं होतं कामासाठी, त्यामुळे आम्ही काही फार वेळ थांबूच शकलो नाही. अगदी 5 मिनिटात आम्ही हा ढोकळा काढायला घेतलेला आहे. त्यामुळे जरा जास्तच कष्ट करावे लागतात. तुम्ही असं करू नका. थांबलात ना व्यवस्थित तर अगदी अलगद तुमचा ढोकळा बाहेर निघेल. डन. आता आपण वरून घालणार आहोत फोडणी. फोडणी जर व्यवस्थित शोषून घेतली ना ढोकळ्याने तर ग्रेट. याचा अर्थ तुमचा ढोकळा अगदी जाळीदार आणि मोकळा झालेला आहे. आणि इथे तसंच झालेलं आहे. सगळी फोडणी ढोकळ्याने पिऊन टाकलेली आहे. आता वरून घालणार आहोत ओलं खोबरं आणि कोथिंबीर. ते तर आलेच, शास्त्र असतं ते. अँड डन. हे कापण्याचं वगैरे काम मी कायमच असीमला देत असते, कारण तो जास्त चांगलं करतो. रेडी. कमाल झालाय. या विकेंडलाच करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला. ह्याचे कॉम्बिनेशन आहे ना, हा ढोकळा आणि दिस डिप, टू गुड. हेल्दी ब्रेकफास्ट तर आहेच, व्हेरी हेल्दी स्नॅक. घरी पार्टी असेल, टी पार्टी असेल, किटी पार्टी असेल, झटपट होणारा परफेक्ट पदार्थ आहे. हाय प्रोटीन आहे. नक्की करून बघा आणि कसा वाटला ते मला कळवायला विसरू नका. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा.